नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत स्ट्रीट स्टाईल व्हेज चाउमिन नूडल्स। ही रेसिपी झटपट बनणारी आहे, सोबत परफेक्ट स्ट्रीट फूड आहे जे नक्कीच तुम्हाला आवडू शकते। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। व्हेज चाउमिन नूडल्स हे ॲज अ तुम्ही लंच, डिनर किंवा किड्स स्पेशल स्नॅक म्हणून सर्व करू शकता आणि सगळ्यांचीच पसंती मिळवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम एका कढईमध्ये गरम पाणी करून घ्यायचे आहे। इथे अंदाजे 1 लिटर पाणी घेतलेले आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून आपल्या नूडल्सला चव येईल। त्यानंतर इथे 1 पॅकेट नूडल्स पाण्यामध्ये घातलेले आहे, थोडेसे ब्रेक करून घेतलेले आहे। 3 मिनिटानंतर आपले नूडल्स जे आहे ते सुट्टे झालेले आहे। 3 मिनिटच आपल्याला याला शिजवायचं आहे। 80% शिजतील इतक्यापर्यंतच आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे। नूडल्स शिजल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये घालून त्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सुट्ट करून घ्यायचं आहे। याला तुम्ही फॅन खाली ठेवून वाळवून घेऊ शकता जेणेकरून आपले नूडल्स सुट्टे होतील। नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून चिरलेला लसूण, 1 मिरची चिरलेली, पातीचा कांदा घातला आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहे त्या हाय फ्लेमवरती आपण परतून घेतलेल्या आहे। हे सगळं परतणं जे आहे आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे। त्यानंतर 1 चिरलेला कांदा, किसलेले गाजर घालायचे आहे, त्यानंतर किसलेला कोबी आपल्याला घालायचा आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहे। भाज्या आपल्याला जास्त परतून घ्यायच्या नाही आहे, त्या मुद्दाम आपल्याला त्यांचा क्रंचीनेस मेंटेन ठेवायचा आहे। सगळ्यात शेवटी आपण शिमला मिरची घालणार आहे आणि शिमला मिरची देखील आपण हाय फ्लेमवरती परतून घेणार आहे। शिमला मिरची मुद्दाम शेवटी घातलेली आहे कारण ती झटपट शिजते म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 टेबलस्पून व्हिनेगार घालायचं आहे, 2 टेबलस्पून सोया सॉस घालायचा आहे, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घालायचा आहे, 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप आणि हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे जोपर्यंत सगळ्या सॉसचा सुगंध पसरत नाही, पण आपल्याला ही कुठेही ओव्हरकुक करायचं नाही आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये थंड झालेले नूडल्स पसरवणार आहे। तुम्ही बॅच वाईज हे टाकू शकता। नंतर नूडल्स जे आहे त्याला आपल्या सर्व भाज्या आणि सॉस सोबत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथे जे काटे चमचे आहे त्याच्या सहाय्याने याला मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सगळ्या भाज्या ज्या आहे किंवा सॉस जे आहे ते आपल्या नूडल्समध्ये ॲब्सॉर्ब होतील आणि त्यांचे फ्लेवर एनहान्स होतील। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे। लक्षात ठेवा आपण आधीही मीठ घातलं होतं। त्यानंतर काळे मिरी पूड घालणार आहे आणि पात चिरून आपण इथं घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरती परत एकदा टॉस करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळं काय होणार आहे त्याला स्ट्रीट स्टाईल चव येईल। इथे आपले स्ट्रीट स्टाईल परफेक्ट व्हेज चाउमिन नूडल्स रेडी आहे। गरमागरम सर्व करा, हे गरम असतानाच खूप छान लागतात। ही रेसिपी नक्की सगळ्यांना आवडेल। मंचुरियन किंवा चिल्ली पनीर सोबत ही रेसिपी एकदम अप्रतिम लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी सोबत।